ठाणे लोकसभेतून एक महत्त्वाची बातमी आहे। ठाणे लोकसभेतून आता प्रताप सरनाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रताप सरनाईक यांच्याकडून कागदपत्रांची जुळवाजुळव देखील सुरू करण्यात आल्याची माहिती मिळते। प्रताप सरनाईक यांनी स्वतः विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे। ठाणे लोकसभेची जागा शिंदे गटाला मिळणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश थोरात सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, ठाणे लोकसभेतून प्रताप सरनाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। सागर, नक्कीच बघायला गेलं तर ठाणे हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे। या जागेवरती देखील शिवसेनेने दावा केला होता। त्यामुळे प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक असतील, नरेश म्हस्के यांचे जर नाव चर्चेत असतील तर दुसरीकडे भाजपकडे देखील नाव चर्चेत आहे। मात्र सध्या तरी कुठेतरी कमी पडू नये आणि ऐन वेळेस लोकसभेमध्ये कुठले कागदपत्र कमी पडू नये यासाठी देखील आता प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर असतील, ठाणे असतील, या नवी मुंबई या ठिकाणचे जे आहे ते आयुक्तालयातील गुन्ह्यांची माहिती मागवलेली आहे। आणि हीच गुन्ह्यांची माहिती लोकसभेच्या दरम्यान ही आपल्याला पाठपुरावा म्हणून त्या ठिकाणी सादर करायला लागते। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रताप सरनाईक या अगोदर देखील कामाला लागले होते। त्यानंतर आता ही कागदपत्राची पूर्णतः माहिती ते लोकसभेला ऐन वेळेस कमी पडू नये यासाठी त्यांनी आतापासूनच आता तयारी दर्शवली आहे। त्यामुळे नक्कीच राजकीय वर्तुळात देखील चर्चा मांडली जाते की प्रताप सरनाईक यांची दावेदारी जी आहे ती नक्कीच कुठेतरी ठाणे लोकसभेसाठी निश्चित करण्यात आली। त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक हे मीरा भाईंदर असतील या ठाणे या दोन्ही महानगरपालिकेमध्ये त्यांचं वर्चस्व आहे। त्यामुळे नक्कीच बरोबर आहे गणेश। त्यामुळे प्रताप सरनाईक यांची ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।